आज जगद्गुरू महात्मा बसवेश्वर महाराज यांची 921वी जयंती नांदेड शहरामध्ये मोठ्या उत्साहात ह्या ठिकाणी साजरी होत आहे। आज नांदेड शहरामध्ये जगद्गुरू महात्मा बसवेश्वर यांच्या चाहत्याकडून, यांच्या विचारांच्या सर्व अनुयायाकडून नांदेड शहरामध्ये ठिकठिकाणी अन्नदान, थंड पाण्याची व्यवस्था असे विविध सामाजिक कार्यक्रम उपक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत। आज सकाळी 8 वाजताना बाईक रॅली पण चैतन्यनगर येथील महादेव मंदिरापासून ते महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत, अश्वरूढ पुतळ्यापर्यंत या ठिकाणी रॅली आली। भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। त्या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण बांधव या ठिकाणी रक्तदान देत आहेत। बसवेश्वर महाराजांनी 12व्या शतकामध्ये समता, बंधुत्व आणि न्याय हा विचार या देशाला दिला। 12व्या शतकामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात जातीवाद या देशामध्ये फोफावला होता। अशा प्रसंगामध्ये, अशा वाईट परिस्थितीमध्ये बसवेश्वर महाराजांनी समतेचा विचार या ठिकाणी भारतामध्ये रुजवला। हाच विचार संविधानामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि लोकशाहीचा विचार हा खऱ्या अर्थाने समता, बंधुत्व आणि न्याय, स्वातंत्र्य हा विचार आपला लोकशाहीचा विचार आहे। तेव्हा बसवेश्वर महाराजांच्या या विचाराची नितांत गरज या देशाला आहे। आज परिस्थिती बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विषमतेकडे वाटचाल देश करत आहे असं मला वाटते। विषमता गाडून टाकण्यासाठी महापुरुषांनी पूर्ण आयुष्य या ठिकाणी वेचलेलं आहे। तेव्हा येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी महात्मा बसवेश्वर महाराजांचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, महात्मा फुलेंचे विचार, राजर्षी शाहू महाराजांचे विचार सर्व समाजाने या देशातल्या अंगीकारलं पाहिजे आणि सर्व बंधुभावाप्रमाणे वागलं पाहिजे आणि समतेचा विचार या देशामध्ये रुजवला पाहिजे एवढंच या प्रसंगी सांगतो। आणि बसवेश्वर महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व जनतेला मी लाख शुभेच्छा देतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रदेश संघटक सचिव या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी आपणा सर्वांना या ठिकाणी लाख शुभेच्छा देतो। सोनकांबळे परिवाराच्या वतीने मी या जयंती दिनी आपणा सर्वांना लाख शुभेच्छा देतो। इथेच थांबतो। धन्यवाद।